नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मटण करी। त्यासाठी घेतलं आहे 1 किलो मटण। ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे, ते मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी घालूया 1.5 चमचे मीठ, 1 चमचा हळद, त्यानंतर घालूया 4 चम्मच धना पावडर, आणि 1 कप दही। सर्व व्यवस्थित मिक्स करून साधारण अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून घेऊया। त्यानंतर गॅसवर कढई ठेवूया। कढईमध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया हिंग आणि 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे पहा छान लालसर झालेलं आहे। त्यानंतर घालून घेऊया मटण। गॅसच्या मंद आचेवरती 4 ते 5 मिनिट मटण छान परतून घ्यायचं आहे। हे पहा। त्यानंतर झाकण ठेवून झाकणवरती 1 ग्लास पाणी घालून घेऊया। पाणी गरम झाले की तेच पाणी आपण कढईमध्ये घालणार आहे आणि त्याच पाण्यामध्ये मटण शिजवून घेणार आहे। त्यानंतर आपण मसाला करून घेऊया। मसाल्यामध्ये घेतला आहे अर्धी वाटी खोबरं, 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक, हळद अर्धा चमचा, घरगुती लाल तिखट 1 चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचा, मटण मसाला 2 चमचे आणि गरम मसाला 1 चमचा। त्यानंतर कांदा आणि खोबरे भाजून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये घालूया खोबरे आणि खोबरे छान लालसर भाजायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता खोबरे छान लालसर भाजले आहे, काढून घेऊया। त्याच तव्यावरती कांदा भाजून घेऊया। कांदाही 1 चमचा तेल घालून छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। कांदाही छान लालसर भाजलेला आहे, त्यामध्ये घालूया टोमॅटो। टोमॅटो ही गरम कांद्यामध्ये थोडासा मऊ होईल आणि काढून घेऊया। त्यानंतर वाटण करून घेऊया। वाटणमध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिनाचे वेगळे वाटण केले आहे आणि खोबरं, कांदा, टोमॅटोचे वेगळे वाटण केलेलं आहे। वाटण हे एकदम बारीक वाटलेलं आहे। मटणही छान शिजले आहे, इथे तुम्ही पाहू शकता। काढून घेऊया। मटण करी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालूया 3 मोठे चमचे तेल। तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये घालूया अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिनाची जी पेस्ट बनवली होती ती आणि छान परतून घेऊया। त्यानंतर घालूया मसाले। मसाल्यामध्ये घातला आहे अर्धा चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे मटण मसाला आणि छान मसाले सर्व परतून घेऊया। त्यानंतर घालून घेऊया जे कांदा, खोबरा आणि टोमॅटोचं वाटण केलं होतं ते आणि हे सर्व मसाले व्यवस्थित तेल सुटेतोवर परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी घातला आहे मटणचा अळणी रस्सा। इथे तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता, पण अळणी रस्सा घातल्याने टेस्ट खूप छान लागते मसाल्याची। आणि 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून छान मसाल्याला तेल सुटेतोवर परतून घेतलेला आहे। त्यानंतर घालूया मटण। सर्व मिक्स करून त्यामध्ये आपण घालणार आहे गरम पाणी। इथे मी 2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे। त्यानंतर घालूया 1 चमचा मीठ। तुम्हाला जेवढी जास्त करी हवी असेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। कमी जास्त किंवा थिक हवी असेल तर कमी पाणीही तुम्ही घालू शकता। त्यानंतर घालूया कोथिंबीर आणि गॅसच्या मंद आचेवरती 10 मिनिटे करी उकळून घेतली आहे। छान तयार झाली आहे आपली मटण करी। मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते।
इथे तुम्ही पाहू शकता झणझणीत मटण करी तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.